नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TYBAसाठी तुम्हाला एकूण 3 पेपर अभ्यासायला आहेत. त्यामधील पेपर नंबर 4, पेपर नंबर 5 आणि पेपर नंबर 6 असे ते 3 पेपर आहेत. आणि यामध्ये सत्र 5 आणि सत्र 6 या सत्रांसाठी असणारा अभ्यासक्रम आता आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम अभ्यासपत्रिका म्हणजेच पेपर क्रमांक 4 मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास याचा सिलेबस कोणता आहे तो आपण पाहणार आहोत. त्यामध्ये सत्र 5साठी घटक 1 आहे मराठी साहित्याची सुरुवात व महानुभावीय वाङ्मय. त्यामध्ये मराठी साहित्याची सुरुवात मराठी देशी भाषा म्हणून 8वे-9वे शतक परिचय, मराठीतील आद्यग्रंथ यांची चर्चा, शिलालेख, ताम्रपट यावरील मराठी लेखन या सर्वांचा थोडक्यात परिचय आपण करून घेणार आहोत. त्यानंतर आहे महानुभाव संप्रदायाची ठळक वैशिष्ट्ये, द्वैती तत्त्वज्ञान, पंचकृष्ण, चक्रधरांचे व्यक्तिमत्व, मराठीचा स्वीकार व आग्रह, सांकेतिक लिपी. महानुभावीय वाङ्मय यामध्ये चरित्र ग्रंथ, तत्त्वज्ञान ग्रंथ, साती ग्रंथ, स्फुट गद्य पद्य धवळे, टीका ग्रंथ, त्याचबरोबर व्याकरण ग्रंथ इत्यादींचा अभ्यास घटक क्रमांक 1 मध्ये आपल्याला करायचा आहे. आता घटक क्रमांक 2 तो आहे वारकरी पंथीयांचे वाङ्मय. त्यामध्ये 1 यादवकालीन महाराष्ट्रात वारकरी पंथाची प्रस्थापना. पंढरीचा भक्ती संप्रदाय हा महाराष्ट्रातील प्रमुख वारकरी संप्रदाय म्हणून 13व्या शतकात धार्मिक, सामाजिक व साहित्यिकदृष्ट्या प्रभावी. ज्ञानदेव आणि नामदेव आणि त्यांच्या प्रभावळीतील इतरांचे जे वाङ्मय आहे त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. घटक क्रमांक 3 आहे तो म्हणजे वारकरी पंथीयांचे वाङ्मय 2. यामध्ये बहामनी राजवट, एकनाथकालीन महाराष्ट्र, तमयुग, एकनाथ पंचक यांचे वाङ्मय. त्याचबरोबर शिवकालीन महाराष्ट्र यामध्ये स्वराज्य प्रेरणा, तुकाराम आणि तुकारामांचे शिष्य यांचे वाङ्मय यांचा अभ्यास आपण करणार आहोत. घटक क्रमांक 4 आहे पंडिती काव्य. पंडिती काव्याची स्वरूप वैशिष्ट्ये, पंडिती काव्याचे गुणदोष चर्चा. आणि पंडित कवी. त्यामध्ये पंडित कवी आहेत मुक्तेश्वर, मोरोपंत, रघुनाथ पंडित, सामराज, निरंजन माधव, वामन पंडित आणि नागेश आणि विठ्ठल इत्यादी पंडित कवींचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. हे झाले तुमचे सत्र 5साठी असणारा अभ्यासक्रम. आता पेपर नंबर 4 साठी सत्र 6व्यासाठी जो अभ्यासक्रम आहे तो पहा. घटक 1 शाहिरी वाङ्मय. त्यामध्ये लावणी, पोवाडे या काव्य प्रकारांची स्वरूप वैशिष्ट्ये. काही लावणीकार. त्यामध्ये होनाजी बाळा, राम जोशी, प्रभाकर, अनंत फंदी, परशुराम या शाहिरांचा व त्यांच्या साहित्याचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे. घटक क्रमांक 2 जो आहे तो म्हणजे महानुभाव आणि वारकरी यांखेरीज इतर पंथीयांचे वाङ्मय. यामध्ये नाथ आणि दत्त या पंथातील वाङ्मयाचे स्वरूप. आहे समर्थ, लिंगायत या पंथातील वाङ्मयाचे स्वरूप. घटक क्रमांक 3 जो आहे तो म्हणजे हिंदू धर्माखेरीज इतर धर्मीयांनी केलेली वाङ्मय निर्मिती. त्यानंतर त्यामध्ये आहे ख्रिस्ती धर्मीयांनी केलेली वाङ्मय निर्मिती. ख्रिस्ती म्हणजेच फादर स्टीफन्स, क्रुआ, सालंदाज, पाद्री, अल्मेद इत्यादी ह्या ख्रिस्त धर्मीयांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आहे इस्लामी धर्मीयांनी केलेली वाङ्मय निर्मिती. यामध्ये इस्लाम धर्मामधील मुंतोजी म्हणजेच मृत्युंजय, हुसेन अंबर खान, शेख मोहम्मद आणि शाहमुनी यांचा
आपल्याला अभ्यास करायचा आहे. चौथा जो घटक आहे तो म्हणजे बखर गद्याची स्वरूप वैशिष्ट्ये. यामध्ये अ आहे बखरी. या बखरी शिवपूर्वकालीन असलेल्या महिकावतीची उर्फ माहीमची बखर, राक्षस तागडीची लढाई, बखरी शिवकालीन शिवछत्रपतींचे चरित्र. त्यानंतर कृष्णाजी अनंत सभासद, चित्रगुप्त विरचित शिवाजी महाराजांची बखर, श्री छत्रपतींची 91 कलमी बखर, दत्तो विमल वाकेनीस, मल्हार रामराव चिटणीस विरचित श्री शिवछत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र. बखरी आहे पेशवेकालीन. यामध्ये नाना फडणवीसांचे आत्मचरित्र, श्री रामदास स्वामींचे चरित्रांची बखर उर्फ हनुमंत स्वामींची बखर, पेशव्यांची बखर, कृष्णाजी विनायक सोहनी, पानिपतची बखर. यामध्ये रघुनाथ यादव भाऊसाहेबांची बखर, कृष्णाजी शामराव खर्ड्याच्या स्वारीची बखर इत्यादी अभ्यास आपल्याला अभ्यासायचा आहे. आता अभ्यासपत्रिका क्रमांक 5. त्यामध्ये भारतीय आणि पाश्चात्य साहित्यशास्त्र हा पेपर क्रमांक 5 आहे. 5व्या सत्रासाठी तुम्हाला जो अभ्यासक्रम आहे तो पहा. घटक 1 भारतीय साहित्यशास्त्र, संकल्पना आणि सिद्धांत. 1 भरताचे रससूत्र. 2 अलंकार विचार आणि वक्रोक्ती विचार. 3 रीती सिद्धांत आणि ध्वनी सिद्धांत. 4 औचित्य विचार. घटक दुसरा आहे तो म्हणजे भारतीय साहित्यशास्त्र, साहित्याचा आस्वाद. यामध्ये रससिद्धांताचे भाष्यकार. 1 भट्टलोल्लट. 2 श्रीशंकुक. 3 भट्टनायक. 4 अभिनवगुप्त. घटक क्रमांक 3 भारतीय साहित्यशास्त्र, साहित्य भाषेचे स्वरूप आणि कार्य. यामध्ये 1 शब्दशक्ती, अमिधा, लक्षणा आणि व्यंजना. 2 वृत्त, छंद आणि मुक्तछंद. घटक 4 आहे भारतीय साहित्यशास्त्र, निर्मिती प्रक्रिया व प्रयोजन विचार. 1 साहित्य निर्मितीमागील कारणे, प्रतिभा, व्युत्पत्ती व अभ्यास. 2 साहित्याची प्रयोजने, भरत ते अभिनव गुप्त. आता सत्र 6 साठी जो अभ्यासक्रम आहे तो पहा. घटक 1 पाश्चात्य साहित्य विचार, साहित्याचे स्वरूप. त्यामध्ये 1 अनुकृती सिद्धांत, प्लेटो व ॲरिस्टॉटल. 2 पाश्चात्यांनी केलेल्या काव्य व्याख्या. यांमध्ये वर्ड्सवर्थ, कोलरीज, कोर्टहॉफ, एडगर ॲलन पो, अर्नोल्ड यांचा समावेश आहे. घटक क्रमांक 2 पाश्चात्य साहित्य विचार, साहित्याची भाषा. यामध्ये 1 रूपक, प्रतीक व प्रतिमा. 2 अनेकार्थता, नियमोल्लंघन आणि अपरिचितीकरण. घटक क्रमांक 3 पाश्चात्य साहित्य विचार. यामध्ये साहित्याची निर्मिती प्रक्रिया आणि प्रयोजन विचार. त्यामध्ये 1 आहे कोलरिजचा कल्पनाशक्तीचा आणि चमत्कृतीचा सिद्धांत. दुसरा आहे आत्माविष्कार, जीवनभाष्य, सामाजिक बांधिलकी, मार्क्सवादी विचारांसहित. ही प्रयोजने आपल्याला अभ्यास करायचा आहे. घटक 4 जो आहे तो म्हणजे पाश्चात्य साहित्य विचार, साहित्याचा आस्वाद. त्यामध्ये 1 ॲरिस्टॉटलच्या कॅथार्सिसचा सिद्धांत आणि 2 रिचर्ड्सचा प्रेरणा संतुलनाचा सिद्धांत. अभ्यासपत्रिका 6 म्हणजेच पेपर क्रमांक 6 साहित्य आणि समाज. या ठिकाणी सत्र 5 साठी आपल्याला पहिला घटक अभ्यासायचा आहे तो म्हणजे साहित्य समाज अन्योन्य संबंध. यामध्ये साहित्य, समाज संस्कृती या संकल्पना व त्याच्या परस्पर संबंधाचे स्वरूप.
ब आहे साहित्य, समाज आणि संबंध. यामध्ये तेन, मार्क्स यांचे सिद्धांत आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्याचबरोबर मानवतावाद, मार्क्सवाद, स्त्रीवाद, आंबेडकरवाद यांचे स्वरूप विशेष देखील आपल्याला पाहायचे आहेत. घटक दुसरा आहे तो म्हणजे स्त्रीवादी जाणीवेचे साहित्य. यामध्ये यामध्ये आहे तो म्हणजे आहे स्त्रीवादी साहित्याची संकल्पना आणि मराठीतील परंपरा. ब आहे भिन्न कविता महाजन यांच्या कादंबरीचे वाचन आणि अभ्यास. घटक तिसरा आहे तो म्हणजे महानगरी जाणीवेचे साहित्य. यामध्ये महानगरी जाणीवेच्या साहित्याची संकल्पना आणि मराठीतील परंपरा. ब आहे दृश्य नसलेल्या दृश्यात ही दिनकर मनवर यांच्या या कवितेचे वाचन आणि अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर सत्र 6व्यासाठी पहिला जो घटक आहे तो म्हणजे सामाजिक स्थित्यंतरे आणि मराठी साहित्य. यामध्ये आहे महाराष्ट्रातील सामाजिक स्थित्यंतरे व मराठी साहित्य यांचा मागोवा. ब साहित्य, समाज, संबंध, गम बा सरदार आणि बाबूराव बागोल यांच्या लेखाधारे. त्यामध्ये एक आहे संत साहित्याची सामाजिक फलश्रुती गम बा सरदार आणि दुसरा आहे दलित साहित्य हे तर माणसाचे साहित्य बाबूराव बागोल. दलित साहित्य आजचे क्रांती विज्ञान, दिशा प्रकाशन, नाशिक. घटक क्रमांक 2 आहे तो म्हणजे ग्रामीण साहित्य. ग्रामीण साहित्य संकल्पना आणि मराठीतील परंपरा. ब ऐसे कुणबी भूपाळ भरत काळे यांची ही कादंबरी आहे. या कादंबरीचं वाचन आणि अभ्यास आपल्याला करायचा आहे. घटक क्रमांक 3 जो आहे तो म्हणजे दलित साहित्य. दलित साहित्य दलित साहित्य संकल्पना व मराठीतील परंपरा. ब जाता नाही जात हे सिद्धार्थ तांबे यांचं नाटक आहे. या नाटकाचं वाचन आणि अभ्यास आपल्याला करायचा आहे. पेपर नंबर 6साठी तुम्हाला पेपर नंबर 6 हा तुम्हाला 80 मार्काचा असेल आणि 20 मार्काचा प्रकल्प तुम्हाला देण्यात येईल. त्यासाठी घटक क्रमांक 2 आणि घटक क्रमांक 3 यावर आधारित हा प्रकल्प अहवाल तुम्ही तयार करायचा आहे. हा प्रकल्प अहवाल तुम्ही 5व्या सेमला आणि 6व्या सेमला अशा दोन्ही सत्रामध्ये करायचा आहे. धन्यवाद.